सोयाबीनची पेरणी आणि टोकन पद्धत यामधला काय फरक आहे त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। माझ्या शेतातले 2 प्लॉट आहे। एका प्लॉटमध्ये आपण पेरणी केलेली आहे आणि एक प्लॉट आपण टोकन केलेला आहे। तर त्याबद्दल आपण माहिती घेऊया। हा 5 एकर सोयाबीनचा प्लॉट आहे आपला। तर यामध्ये आपण पेरणी केली होती। तर पेरणी पद्धतीत अडचण अशी आहे, अशा पद्धतीने आपल्याला बियाणं कमी जास्त पडते, अशा पद्धतीचे टाळे राहतात। कुठे बियाणं जास्त होते आणि कुठे असे पातळ आपल्याला दिसते। तर पेरणीमध्ये झाडाचे जे खोड आहे ते आपल्याला बारीक दिसते आणि कुठे कुठे अशा पद्धतीचे टाळे असल्यामुळे जी एकरी झाडाची संख्या आहे ते मेंटेन राहत नाही। आणि जे टोकन पद्धत आहे त्यामध्ये आपण बघूया। हा टोकन पद्धतीने केलेला प्लॉट आहे। एकरी फक्त 18 किलो बियाणं आपल्या टोकनसाठी लागलेलं आहे। तर 2 तासातलं अंतर 1.5 फूट आहे आणि टोकन पद्धत बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने खोडाची जे जाडी आहे हे टोकन पद्धतीत आपल्याला पाहायला मिळते आणि शेत असं भरून दिसते आपल्याला, कुठेही आपल्याला टाळे दिसत नाही। त्यामुळे एकरी झाडाची संख्या मेंटेन राहते। तर हे दोन्ही प्लॉट आपले आहे। तर समोर शेंगा लागल्यानंतर आपल्याला कळेल कशा पद्धतीने या 2 प्लॉटमध्ये आपल्याला उत्पन्न येणार आहे। तर त्याबद्दल माहिती आपण दिवसेंदिवस घेणार आहोत। अशा शेतीविषयक नवीन माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा। धन्यवाद। अशा पद्धतीने आपण टोकन पद्धत आणि पेरणी याची माहिती घेतलेली आहे। तर दिवसेंदिवस या 2 पद्धतीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने फरक दिसतो त्याबद्दल माहिती आपण घेणार आहोत। तर अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन शेतीविषयक माहिती शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचत असतो। धन्यवाद।